नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एक आठवड्याच्या अवकाशानंतर आपण सर्व परत एकदा भेटतोय. यावेळेस मागच्या तासामध्ये आपण प्रादेशिक ग्रामीण बँकांविषयीची माहिती बघितली होती. खरं तरी प्रादेशिक ग्रामीण बँका हा टॉपिक आपल्या सिलेबसमध्ये लिहिलेला नाही आहे, मात्र तो एकूण बँकिंग संरचनेचा भाग असल्यामुळं तो आपल्याला देखील क्रमप्राप्त आहे त्याचा अभ्यास करणं. तर मागील 1-2 तासांमध्ये आपण त्याविषयीची माहिती बघितली आणि त्याच्या नोट्सही मी तुमच्यापर्यंत मराठी आणि इंग्रजीमध्ये दिलेल्या आहेत. त्याच्याच बरोबरीनं आज जो दुसऱ्या चॅप्टरमधला एक मुद्दा आहे आपला, जो भारतातील बँकिंग संरचनेमधील ज्या काही नवीन संस्थांची सुरुवात भारतात झालेली आहे त्यापैकी एक म्हणजे पेमेंट बँका. पेमेंट बँकांना खरं तरी मराठीत फार सुरुचित होईल अशा प्रकारचा शब्द नाही आहे, त्यामुळे आपण त्याला पेमेंट बँका असाच शब्द वापरू. खरं तर बँकेसाठी सुद्धा मराठीमध्ये अधिकोष नावाचा शब्द आहे, मात्र तो आपण सहसा कधीही वापरत नाही. त्याच प्रकारे या पेमेंट बँकासुद्धा जो आहे तर या शब्दाला जो काही पर्यायी शब्द आहेत तर ते तितकेसे योग्य नसल्यामुळं आपण याला पेमेंट बँका असंच मराठीत ज्या नोट्स तुम्हाला दिलेल्या आहेत या विषयावर आधीच त्यामध्ये सुद्धा हाच शब्द वापरलेला आहे. तर पेमेंट बँक्स इन इंडिया, पेमेंट बँका हा भारतीय बँकांच्या क्षेत्रामध्ये जो एक नव्याने ज्याचा उगम झालेला आहे अशा प्रकारचे एक बँकांचा एक प्रकार आहे. आपण मागच्या FY BA BComमध्ये असताना तुम्ही शिकलाय की बँक कशाला म्हणायचे. तर बँकेची 3 व्यवच्छेदक लक्षणं आपण सांगतो आणि ती लक्षणं म्हणजे काय की जी संस्था ठेवी स्वीकारते, नंबर 1, जी संस्था नंबर 2 स्वीकारलेल्या ठेवीतून कर्ज देते, आणि नंबर 3 जी संस्था चेक, डिमांड ड्राफ्ट अशा माध्यमातून ग्राहकाला किंवा ठेवीदाराला पैसे काढण्याची, मागता क्षणी पैसे काढण्याची जी परवानगी देते अशी कुठल्याही संस्थेला आपण काय म्हणत असतो, बँक असं म्हणत असतो. खरं तरी बँकांची जी व्याख्या आहे तर ती पूर्णपणे पेमेंट बँकांना लागू पडत नाही. का ते आपण पुढे बघणार आहोत, कारण की पेमेंट बँका हा बँकांचा असा एक नवीन प्रकार आलेला आहे की ज्यामध्ये पेमेंट बँका ग्राहकाकडून ठेवी तर स्वीकारू शकतात, मात्र त्या ग्राहकाला कुठल्याही प्रकारचं कर्ज देत नाहीत. मात्र इतर बँकांप्रमाणेच त्या ग्राहकाला चेकबुक देऊ शकतात, डिमांड ड्राफ्टद्वारे किंवा इतर साधनांद्वारे पैसे काढण्याची, ATMद्वारे पैसे काढण्याची सवलत देऊ शकतात. त्यामुळे ह्या बँकांचा हा एक नवा प्रकार आहे. सध्या भारतामध्ये ह्या स्लाईडमध्ये ज्या तुम्हाला 6 बँका दिसत आहेत तर या 6 पेमेंट बँका अस्तित्वात आहेत. मुळात 11 बँकांना पेमेंट बँकांचे परवाने देण्यात आले होते, मात्र त्यापैकी 5 संस्थांनी, त्यापैकी काहींनी यातली कुठली सेवा सुरू केली नाही आणि एखादीनी सुरू केलेली सेवा ही बँक तोट्यात आल्यामुळं बंद केलेली आहे. अगदी अलीकडला आणि अतिशय नवीनतम अशा प्रकारचा हा एकूण बँकिंग संरचनेतला भाग आपण यावर्षी आपल्या अभ्यासाला घेतलेला आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही नीट लक्ष देऊन या सर्व भागाकडे तुम्ही अवलोकन त्याचं केलं पाहिजे. तर सध्या भारतामध्ये या 6 पेमेंट बँका कार्यरत आहेत. यात आपल्याला दिसत असेलच तर इथं एअरटेल पेमेंट बँक, इंडियन पोस्ट पेमेंट बँक, फिनो पेमेंट बँक, नुसतं फिनो नाही आहे तो फिनो पेमेंट बँक आहे, त्यानंतर पेटीएम पेमेंट बँक, जिओ पेमेंट बँक, NSDL पेमेंट बँक. यातलं फक्त हा फिनोचा जर अपवाद वगळला, कारण की त्याचं तसं मला हे सापडलं नाही आयकॉन. पण यात सांगण्याचा भाग म्हणजे काय, पेमेंट बँक असेल तर ती पेमेंट बँक आहे अशा प्रकारचा नामोल्लेख करणं हा पेमेंट बँकांसाठीचा नियम आहे की त्यांनी तो नामोल्लेख केलाच पाहिजे. तर आता हे काय पेमेंट बँका आहेत तर याची जी माहिती आहे तर ती आपण येत्या ह्या सुरू असलेल्या तासामध्ये आपण बघणार आहोत. मी प्राध्यापक कुलकर्णी तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. अनेक विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये नव्यानं जॉईन झालेले आहेत. मला त्यांच्यासाठी आणि सर्व जुन्या विद्यार्थ्यांसाठी सूचना द्यायची आहे
ती म्हणजे महाविद्यालयानं नुकतेच आम्हाला जे आपलं जीमेल अकाउंट असतं तसं महाविद्यालयाचं स्वतःचं एक जीमेलवरच पण एक आपल्या डोमेन असणारं, आपल्या कॉलेजचं डोमेन असणारं अकाउंट दिलेलं आहे. आणि इथून पुढे सर्व शिक्षकांना त्याच डोमेनला अटॅच असणाऱ्या गुगल क्लासरूमवर आपले सर्व विद्यार्थीविषयक व्यवहार करण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यामुळं आपल्याला गुगल क्लासरूम जिच्याशी तुम्ही आधी जॉईन झालेला आहात तर ती बदलायची आहे आणि ती आपल्याला या नव्या गुगल क्लासरूममध्ये आपल्या सर्वांना जॉईन व्हायचं आहे. हा जॉईन होण्यासाठीचा जो कोड आहे तर तो मी आज संध्याकाळपर्यंत आपल्याला आपल्या या ग्रुपवर मी पाठवणार आहे. तर तो कोड वापरून आपण सर्वांनी ग्रुपवर जॉईन व्हावे अशी माझी तुम्हा सर्वांना विनंती राहील. आपल्या ह्याच्यात खरं तरी 205 मुलं दिसत आहेत आपल्या बँकिंग स्पेशल या विषयासाठी. खरं तर ही खूप जास्त संख्या आहे. एवढे मुलं असतील किंवा नाही याची मलाही शंका आहे. पण अजूनही कॉलेजकडनं अनेक मला विद्यार्थ्यांचे फोन आले, मेसेज आले की आम्हाला रोल कॉल द्या बँकिंग स्पेशल असणाऱ्या विद्यार्थ्यांचा. पण अजून SY.BComचे रोल कॉल फायनल झालेले नाही आहेत. स्पेशल घेणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी आम्हाला प्राप्त झालेली नाही आहे. त्यामुळं मी हा रोल कॉल तुम्हाला देऊ शकत नाही. त्यामुळे कृपया कोणी वैयक्तिक मेसेज टाकून किंवा फोन करून तीच गोष्ट विचारण्यात काही पॉईंट नाही. जसाच रोल कॉल आम्हाला मिळेल तर तसा मी आपल्या या वर्गामध्ये ज्या क्लासरूमवर आहे आपला हा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे याच्यावर मी तो शेअर करणार आहेच. तर त्यामुळं इथून पुढे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या त्या नव्या गुगल क्लासरूमला जॉईन व्हावं. कारण की मागच्या क्लासरूममध्ये एक 100-125पेक्षा जास्त मुलं जॉईन झालेले नाही आहेत, जेव्हा की या गुगल आपल्या या व्हॉट्सअप ग्रुपवर 205पर्यंत मुलं असल्याचे आपल्याला दिसतं. तर माझी सर्वांना विनंती राहील की नवीन क्लासरूमला मात्र सर्वांनी जॉईन व्हावं. कारण की ते सर्व ऑफिशियल आपल्या अशा प्रकारचं कम्युनिकेशन असणार आहे. तर तुमच्या सहकार्याची मी आशा करतो. आता आपण आपल्या आजच्या मुद्द्याकडे वळूयात. भारतातील पेमेंट बँका. मग या पेमेंट बँका काय आहेत? व्हॉट आर पेमेंट बँक्स? तर आपल्याकडे काही इंग्लिश मिडियमची मुलं आहेत तर त्या सर्वांसाठी म्हणून आपण या प्रकारचा हा PPT बनवलेला आहे. आपण बघूयात पुढे. अगदी मराठी मिडियमच्या मुलांना यातनं काही त्रास जाणार नाही. Payment banks, for example, Airtel Payment Bank or Indian Post Payment Bank, they are like any other banks, but they operate on a smaller or restricted scale. म्हणजेच काय, पेमेंट बँका या इतर बँकांप्रमाणेच आहेत, मात्र यांची जी कार्यपद्धती आहे किंवा यांचा जो कार्याचा विस्तार आहे तो अतिशय कमी अशा प्रकारचा आहे की त्या फार छोट्या क्षेत्रामध्ये आणि फार रिस्ट्रिक्टेड म्हणजे प्रतिबंधित क्षेत्रामध्ये काम करतात. आता ह्या प्रतिबंधित का म्हणायचं हे आपल्याला पुढे लगेच येईल. क्रेडिट रिस्क इज नॉट इन्व्हॉल्व्ड विथ द पेमेंट बँक्स. म्हणजेच काय की या ज्या पेमेंट बँका आहेत त्या ग्राहकाकडनं ठेवी तर घेऊ शकतात, मात्र त्या कुणालाही कर्ज देऊ शकत नाहीत. आणि कर्ज देऊ शकत नसल्यामुळं काय होतं की कर्ज नसेल तर त्या कर्ज बुडण्याची जी धोका असतो, जोखीम असते, ज्याला क्रेडिट रिस्क असं म्हणतो किंवा पत जोखीम असं म्हणतो, तर ही जोखीम या बँकांसोबत काही नसते. त्यामुळे या बँकात तुम्ही ठेवलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत असं आपल्याला म्हणता येतं. इट कॅन कॅरी आउट मोस्ट बँकिंग ऑपरेशन बट कॅनॉट ॲडव्हान्स लोन्स ऑर इश्यू क्रेडिट कार्ड्स. म्हणजेच काय, तर या पेमेंट बँका बरीचशी, मोस्ट असं म्हणलेलं आहे, नॉट ऑल, most credit operation, they can perform most of the banking operations but they cannot perform all of the banking operations. Particularly they cannot advance any form of loan. त्या कुठल्याही प्रकारचं कर्ज किंवा क्रेडिट कार्ड सुद्धा इश्यू करू शकत नाही. तर इट कॅन ॲक्सेप्ट डिमांड डिपॉझिट्स ओनली. या बँका फक्त डिमांड डिपॉझिट्स म्हणजेच काय, मागणी ठेवी. मागणी ठेवींची आणि मुदत ठेवींचे दोन प्रकार आपण आधी पाहिलेले आहेत. मागणी ठेवींचे दोन प्रकार ते म्हणजे सेविंग्ज अकाउंट, बचत ठेवी, आणि दुसरा म्हणजे करंट अकाउंट, चालू खाते. तर बचत खाते आणि चालू खाते हे मागणी ठेवींचे दोन प्रकार. तर ह्या दोन्ही प्रकारचे जे अकाउंट्स आहेत तर ते पेमेंट बँका सुरू करू शकतात. मात्र इथेही असं बंधन आहे की पेमेंट बँकामध्ये चालू आणि बचत खात्यावर 1 लाख रुपयांपेक्षा जास्तीचे पैशांचे व्यवहार करता येत नाहीत. म्हणजे एखाद्याला वाटलं मला 2 लाख रुपये ठेवायचे
तर ते ठेवता येणार नाहीत. अगदी 1 लाख रुपयापर्यंतचे व्यवहार फक्त या खात्यांवर करता येतात. आणि त्याचबरोबरीनं दीर्घ जे मुदत खाते असतात त्यामध्ये फिक्स डिपॉझिट असतात आणि रिकरिंग डिपॉझिट्स म्हणजे मुदत ठेवी आणि आवर्ती ठेवी. तर अशा दोन्ही प्रकारच्या ठेवी या बँकांना घेता येत नाहीत. मुदत ठेव घेता येत नाही, आवर्ती ठेव घेता येत नाही, मात्र सेव्हिंग आणि करंट अकाउंट सुरू करता येऊ शकते. तर त्यामुळं इथं म्हणलेलं आहे की दे कॅन परफॉर्म मोस्ट ऑफ द बँकिंग ऑपरेशन्स. ठीक आहे, मोस्ट ऑफ द म्हणजे हे करू शकत नाही. द पेमेंट बँक्स कॅनॉट सेटअप सबसिडरीज टू अंडरटेक नॉन बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेस ॲक्टिव्हिटीज. म्हणजेच काय, पेमेंट बँका या आपल्या उपकंपन्या काढू शकत नाहीत की आणि त्या कंपन्या काढून नॉन बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेसच्या कुठलेही कामं करू शकत नाहीत. त्यांना प्युअरली एकाच ॲक्टिव्हिटीवर, एकाच कार्यावर की लक्ष केंद्रित करावं लागतं, ते म्हणजे पेमेंट बँक. आणि पेमेंट बँक त्या कुठलीही उपकंपनी काढू शकत नाही. त्याचबरोबर म्हणजे काही आता आपल्याला माहिती आहे बँकांनी काय केलेलं आहे, ICICI बँक आहे किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, यांनी स्वतःच्या हाऊसिंग फायनान्स कंपन्या काढलेल्या आहेत, कमर्शियल व्हेकल फायनान्स कंपन्या काढलेल्या आहेत, इन्शुरन्स कंपन्या काढलेल्या आहेत. तर हे सगळं करण्याची परवानगी सध्या तरी या पेमेंट बँकांना देण्यात आलेली नाही, असा या वाक्याचा अर्थ होतो. A committee headed by Dr. Nachiket More recommended setting up payment banks to cater the lower income groups and small business. एक नचिकेत मोर नावाची समिती होती जी 2014च्या आधी नेमण्यात आली होती आणि या समितीने केलेल्या शिफारसीनुसार 2014मध्ये या नचिकेत मोर समितीच्या शिफारसीनुसार भारतामध्ये पेमेंट बँकांची सुरुवात करण्यात आली होती. आणि त्यांच्या कमिटीच्या रेकमेंडेशननुसार लो इन्कम ग्रुप्स आणि स्मॉल बिझनेसेस म्हणजेच काय, अल्प उत्पन्न गट आणि छोटे व्यावसायिक यांच्यावर फोकस असणारी एक बँक काढण्यासाठी म्हणून त्यांनी पेमेंट बँकांची रचना सुचवली होती. आणि या सूचनेनुसारच भारतामध्ये पेमेंट बँकांची सुरुवात करण्यात आली. आता याच्याबद्दलचे काही महत्त्वपूर्ण अशा काही तथ्य आपण बघू. इम्पॉर्टंट फॅक्ट्स म्हणजे महत्त्वपूर्ण तथ्य आपल्याला बघायचे. देर आर 2 kinds of banking licenses that are granted by RBI. RBI भारतामध्ये 2 प्रकारचे लायसन्स देते. पहिलं ज्याला म्हणतात युनिव्हर्सल बँक लायसन्स, म्हणजेच एक सार्वत्रिक बँक परवाना की ज्याला हा परवाना मिळतो तर तो बँकिंगशी रिलेटेड सगळे काही गतिविधी करू शकतो. सगळ्या प्रकारच्या गोष्टी, सगळ्या प्रकारच्या सेवा ज्या बँकांनी देणं अपेक्षित असतं त्यामध्ये प्राथमिक सेवा, दुय्यम सेवा या देऊ शकते. असं देऊ शकत असेल तर त्याला काय म्हणायचं, युनिव्हर्सल बँक लायसन्स. आणि दुसरं आहे डिफरन्शिएटेड बँक लायसन्स, म्हणजेच काय, विशेषीकृत बँक परवाना. तर हा विशेषीकृत बँक परवाना देण्याची जी सुरुवात आहे तर ती 2014पासून करण्यात आलेली होती. आणि याच विशेषीकृत बँक परवान्याच्या अंतर्गत आता अलीकडल्या काळामध्ये पेमेंट बँकांची सुरुवात करण्यात आली होती. Payment bank comes under this differentiated bank license since it cannot offer all the services that a commercial bank offers. These payment banks, they are special or differentiated banks which have been given the differentiated banking license by RBI, and they can offer only limited banking services and not all the banking services. In particular, a payment bank cannot lend. The most important part means I first told you the definition of payment bank, and the definition includes 3 primary functions: accepting deposit, advancing loans, and returning the amount deposited on the request of the or on the demand of the depositors. तर ह्याच्यामधला जो दुसरा महत्त्वाचा क्रायटेरिया आहे की घेतलेल्या ठेवीमधून कर्ज देणे, तर हे कर्ज देण्याची जी सोय आहे तर ही पेमेंट बँकांच्या बाबतीमध्ये नाही. त्यामुळं या डिफरन्शिएटेड बँक लायसन्स असणाऱ्या म्हणजे विशेषीकृत बँक लायसन्स असणाऱ्या संस्था म्हणून या पेमेंट बँकांची स्थापना झालेली आहे. आता आपण जर बघितलं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुम्ही किती डिपॉझिट करू शकता पैसे, 1 लाख, 2 लाख, 100 लाख, 1 कोटी, 2 कोटी, 5 कोटी, 100 कोटी, 200 कोटी, 1000 कोटी, तिथं पैसे ठेवायला कुठलेही बंधन नाही. मात्र या पेमेंट बँकामध्ये इट कॅन टेक डिपॉझिट्स अप टू 1 लाख पर अकाउंट ओनली.
या बँकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त यू कॅन कीप ओनली 1 lakh रुपीज ॲज युअर मॅक्झिमम डिपॉझिट. यू कॅनॉट गो बियॉन्ड दॅट. द बँक कॅनॉट ॲक्सेप्ट डिपॉझिट्स बियॉन्ड 1 lakh रुपीज. इट कॅन इश्यू डेबिट कार्ड बट इट कॅनॉट इश्यू क्रेडिट कार्ड्स. या बँका डेबिट कार्ड इश्यू करू शकतात. त्या डेबिट कार्ड वापरून तुम्ही त्या बँकेच्या ATMमधून किंवा इतर कुठल्याही बँकांच्या ATMमधनं पैसे काढू शकता. मात्र तुम्हाला ही बँक, ही नवीन पेमेंट बँक जी आहे तर ती क्रेडिट कार्ड देऊ शकत नाही. कमर्शियल बँक्स लाईक स्टेट बँक ऑफ इंडिया और ICICI बँक डू नॉट हॅव एनी सच रिस्ट्रिक्शन्स. कमर्शियल बँकांवर कुठलेही रिस्ट्रिक्शन नसतात, मात्र या बँकावर मात्र प्रचंड रिस्ट्रिक्शन असल्याचे आपल्याला दिसून येते. आता याचा ऑब्जेक्टिव्ह काय होता, काय उद्दिष्टाने या बँकांची स्थापना करण्यात आली होती याच्याकडे आपण येऊयात. द ऑब्जेक्टिव्ज ऑफ सेटिंग अप ऑफ payment bank is to cater to the financial inclusion by providing small saving accounts and payment remittances services to migrant labor workforce, low income households, small businesses and unorganized sector entities and other users. आता ही महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही सर्व लक्षात ठेवा. जेव्हा आपल्या प्रश्नपत्रिका येतील कदाचित त्यावेळेस ऑब्जेक्टिव्ह असेल किंवा सब्जेक्टिव्ह, म्हणजे तुम्हाला मल्टिपल चॉईसचे प्रश्न येतील किंवा तुम्हाला वर्णनात्मक उत्तर लिहावं लागतील. पण दोन्ही वेळे अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की पेमेंट बँकांची उद्दिष्टे कोणती. तर त्यामधलं महत्त्वाचं उद्दिष्ट काय आहे तर ते फार समजून घेणं गरजेचं आहे. वित्तीय समावेशन हे पेमेंट बँकेचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. वित्तीय समावेशन म्हणजेच फायनान्शियल इन्क्लुजन. तर the main objective of setting up of the payment bank is to further the financial inclusion by providing small savings account. म्हणजे बचत खाते, जे छोट्या प्रकारचे छोट्या प्रमाणावरचे बचत खाते सुरू करण्यासाठी जे मायग्रंट लेबर वर्कफोर्स आहे. मायग्रंट लेबर वर्कफोर्स म्हणजे जे स्थलांतरित श्रमिकांची सेना आहे आपल्याकडे. त्यानंतर अल्प उत्पन्न गट आहेत, छोटे उद्योजक आहेत आणि अनऑर्गनाइज सेक्टर म्हणजे असंघटित क्षेत्र आहेत. तर या सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या छोट्या छोट्या व्यक्तींना, अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींना, छोट्या उद्योजकांना, छोट्या व्यापाऱ्यांना त्यांना बँकिंग सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, त्यांचा समावेश वित्तीय क्षेत्रामध्ये करून घेणे, हा सर्व उद्देश हा आपल्याला पेमेंट बँकांचा असल्याचा दिसून येतो. त्यामुळं सर्वात प्रथम उद्देश काय तर तो म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजन. ही गोष्ट अगदी लक्षात ठेवा. तर फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजेच काय तर वित्तीय समावेशन. अतिशय महत्त्वाचा शब्द आहे वित्तीय समावेशन, फायनान्शियल इन्क्लुजन. तर लक्षात ठेवण्यासारखा शब्द आहे. चालेल, ओके. वित्तीय समावेशन. ओके, पुढे जाऊया आपण. स्कोप ऑफ ॲक्टिव्हिटीज. स्कोप ऑफ ॲक्टिव्हिटीज म्हणजे यांच्या कार्यांची व्याप्ती काय, पेमेंट बँकांच्या कार्याची व्याप्ती काय. त्या ॲक्सेप्टिंग्स ऑफ डिमांड डिपॉझिट्स इनिशियली रिस्ट्रिक्टेड टू होल्डिंग अ मॅक्झिमम बॅलन्स ऑफ 1 lakh रुपीज पर इंडिव्हिज्युअल ऑर पर इंडिव्हिज्युअल कस्टमर. म्हणजे पहिलं व्याप्ती कार्याची काय तर त्या ठेवी स्वीकारू शकतात, ठेवी स्वीकारणे. आणि जास्तीत जास्त एका व्यक्तीमागे, एका खातेदारामागे 1 लाख रुपयांपर्यंतचे चालू किंवा बचत खाते उघडून त्यात 1 लाख रुपयापर्यंतच्या ठेवी स्वीकारणे, हा त्याच्या कार्याची व्याप्ती आहे. नंबर 2, इश्युअन्स ऑफ ATM और डेबिट कार्ड. दीज बँक्स कॅन इश्यू ATM कार्ड्स और डेबिट कार्ड्स बट दे कॅनॉट इश्यू द क्रेडिट कार्ड. ठीक आहे. नंबर 2, आणि काय इश्युअन्स ऑफ ATM और डेबिट कार्ड्स म्हणजे या बँका डेबिट कार्ड देऊ शकतात, ATM कार्ड देऊ शकतात. ATM कार्ड म्हणजे डेबिट कार्ड असते. डेबिट कार्डचा अर्थ आहे की तुमच्या खात्यावर असणारे पैसे तुम्ही काढू शकता, मात्र खात्यावर नसणारे पैसे कर्जाच्या स्वरूपात तुम्ही घेऊ शकत नाही. क्रेडिट कार्डमध्ये तुमच्या खात्यावर असलेल्या पैशापेक्षा तुम्ही जास्त पैसे काढू शकता. तर ही सेवा ते एक प्रकारचं बँकेने तुम्हाला दिलेलं छोटंसं लोन असतं अल्पकालीन. तर ते देण्याची सुविधा, कुठल्याही प्रकारचं कर्ज देण्याची सुविधा या बँकांकडे नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दे आर नॉट अलाउड टू गिव्ह लोन्स. या बँका लोन देऊ शकत नाही. पेमेंट अँड रेमिटन्सेस सर्व्हिसेस थ्रू व्हेरियस चॅनल्स. दे कॅन ऑफर पेमेंट अँड रेमिटन्सेस सर्व्हिसेस थ्रू व्हेरियस चॅनल्स. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ नॉन रिस्क शेअरिंग सिम्पल फायनान्शियल प्रोडक्ट्स लाईक म्युच्युअल फंड युनिट्स अँड इन्शुरन्स प्रोडक्ट्स.
अशा प्रकारच्या सेवांची ते विक्री करू शकतात की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची रिस्क इन्व्हॉल्व नाही आहे. उदाहरणार्थ म्युच्युअल फंड विकणे, त्या स्वतः विकत नाहीत तर दुसऱ्याचे म्युच्युअल फंड त्या विकू शकतात. त्याचबरोबरीने इन्शुरन्स कंपन्यांचे प्रोडक्ट विकणे की त्यातही कुठल्याही प्रकारची कर्जाची जोखीम नसते. तर अशा प्रकारच्या सेवा या पेमेंट बँका आपल्या ग्राहकांना देऊ शकतात. They are only allowed to invest the money received from customers' deposits into government securities. ते काय करू शकतात, ग्राहकांनी त्यांना जे पैसे दिलेले आहेत ते फक्त कुठे इन्व्हेस्ट करू शकतात, गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये. आता इथं जर तुम्ही पाहिलं गव्हर्नमेंट सिक्युरिटीज म्हणजे काय, तर शासनाचे जे रोखे असतात, कर्ज रोखे असतात, ज्याला मराठीत आपण इंग्लिशमध्ये बॉन्ड्स असं म्हणतो, मराठीत कर्ज रोखे असं म्हणतो. तर अशा कर्ज रोख्यामध्ये ते काय करू शकतात, पैसे गुंतवू शकतात. ह्या कर्ज रोख्यांना पूर्णतः केंद्र सरकारचं बॅकिंग असतं, त्यामुळं त्याच्यामध्ये डिफॉल्टचा प्रश्न येत नाही, कुठल्याही प्रकारच्या कर्जाची जोखीम येत नाही. दे कॅनॉट ॲक्सेप्ट NRI डिपॉझिट्स. या बँका NRIजकडून, ज्या भारतात न राहणाऱ्या भारतीयांकडून म्हणजेच अनिवासी भारतीयांकडनं कुठल्याही प्रकारच्या ठेवी त्या उभारू शकत नाही. A payment bank account holder would be able to deposit and withdraw money through any ATM other service providers. दुसऱ्या कुणाच्याही ATM सर्व्हिस प्रोव्हायडरकडनं, दुसऱ्या बँकेच्या ATMमधनं पैसे काढण्याची मुभा या पेमेंट बँकेच्या ग्राहकाला दिली जाऊ शकते. पेमेंट लायसन्सेस वुड बी ग्रँटेड टू मोबाईल फर्म्स, सुपर मार्केट चेन्स अँड अदर्स टू केटर इंडिव्हिज्युअल्स अँड स्मॉल बिझनेस. म्हणजेच काय, तर वेगवेगळ्या मोबाईलची सेवा देणाऱ्या कंपन्या, उदाहरणार्थ एअरटेल आहे, जिओ आहे, तर अशा कंपन्यांना पेमेंट बँकेचं लायसन्स दिलं जाऊ शकतं. सुपर मार्केट चेन्स, उद्या वाटलं आपल्याकडे डीमार्टवाल्याला की आपलं स्वतःची बँक असावी तर ते डीमार्ट पेमेंट बँक काढू शकतात. रिलायन्सला वाटलं तर रिलायन्स पेमेंट बँक काढू शकते. तर रिलायन्स आजकाल जिओ पेमेंट बँकेवरच सगळं काम भागवत असतो. त्यानंतर सुपर मार्केट चेन्स रिलायन्ससारख्या किंवा बिग बाजारसारख्या, आता बिग बाजारलाच रिलायन्सने विकत घेतल्यामुळं तो मुद्दा संपुष्टात आलेला आहे. तर अशा प्रकारे म्हणजे छोटे छोटे बिझनेसेस जे आहेत आणि व्यक्ती आहेत ते यांना सेवा देण्यासाठी मोबाईल फर्म असतील, सुपर मार्केट चेन्स म्हणजे मॉलची चेन, अशा प्रकारच्या ज्या संस्था आहेत तर त्या पेमेंट बँकेच्या लायसन्सची मागणी रिझर्व्ह बँकेकडे करू शकतात. आता याचे इलिजिबल प्रमोटर्स कोण आहेत? इलिजिबल प्रमोटर्स म्हणजे या पेमेंट बँकांचे सुरू करण्याचं जे आहे उद्योजक कोण असू शकतील की जो या प्रकारच्या बँका सुरू करू शकतील. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, एक्झिस्टिंग नॉन बँक प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट इश्युअर्स. म्हणजे ऑलरेडी ज्या संस्था कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये प्रीपेड म्हणजे ज्या इन्स्ट्रुमेंटला ऑलरेडी ज्याचे पैसे दिलेले आहेत असे इन्स्ट्रुमेंटचा वापर करून जर त्या संस्था आपल्या कार्याला पुढे करत असतील, उदाहरणार्थ समजा आता आपण प्रीपेड मोबाईलचं कार्ड घेतो की आपण ऑलरेडी आधी पैसे देतो आणि मग त्या सेवेचा आनंद घेतो. तसंच काही काही जे मॉल्स असतात तर त्यांच्याकडे तुम्ही 5-10 हजार रुपये भरून आपलं कार्ड काढू शकता. उदाहरणार्थ आता पतंजलीकडे जर तुम्ही गेला तर पतंजलीचं स्वदेशी कार्ड असतं, तुम्ही एक क्रेडिट कार्डसारखं कार्ड घेऊ शकता, त्यात पैसे भरू शकता आणि ते पैसे खर्चू शकता. उद्या पतंजलीची सुद्धा पेमेंट बँक आल्यास आपल्याला आश्चर्य वाटायला नको, कारण की ते अतिशय शक्य असणारी गोष्ट आहे. तर एखादी मॉलची चेन असेल जी भारतभर पसरलेली आहे तर त्यासुद्धा किंवा एखाद्या राज्यात पसरलेली आहे तर ते सुद्धा काय करू शकतील, अशा प्रकारची पेमेंट बँक ही काढू शकते. आता कोण काढू शकतं, तर इंडिव्हिज्युअल्स ऑर प्रोफेशनल्स, काही व्यावसायिक व्यक्ती किंवा कुठलीही सामान्य व्यक्ती ही बँक काढू शकते. नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या, बिगर बँकिंग वित्तीय संस्था ज्या ऑलरेडी काम करत आहेत त्यासुद्धा ही बँक काढू शकतात. कॉर्पोरेट बिझनेस करस्पॉन्डंट्स म्हणजे काही वेळा काय केलेलं असतं की एखादी सेवा डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम आजकाल तुम्ही बघताय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट काढण्याचं जे काम आहे आता स्टेट बँकेच्या बाहेरसुद्धा होऊ शकतं. त्यांनी काय केलेलं, आपले बिझनेस करस्पॉन्डंट नेमलेले आहे. मग जर अशा पूर्ण देशाच्या किंवा राज्यामध्ये आपली एखादी सेवा डिस्ट्रीब्यूट करायचं काम एखादी संस्था करत असेल जी इतर दुसऱ्या संस्थेचं काम करते, म्हणजे त्यांची कॉर्पोरेट बिझनेस करस्पॉन्डंट
म्हणून ती काम करत असेल, अशा महामंडळाची, अशा बँकेची, अशा वित्तीय संस्थेची वितरक म्हणून काम करत असेल, तिची व्यवसाय प्रतिनिधी म्हणून काम करत असेल, तर अशी संस्थासुद्धा काय करू शकते, पेमेंट बँकेचं लायसन्स मिळू शकते. तर रिअल सेक्टर कोऑपरेटिव्ह सहकारी बँकासुद्धा याचं काय करू शकतात, पेमेंट बँकेचं लायसन्स घेऊ शकतात. सुपर मार्केटच्या चेन म्हणजे मॉल्सच्या चेन म्हणजे मॉल्सची जी साखळी असते, जशी आता रिलायन्स आहे आपल्याकडे, रिलायन्स मार्ट, जिओ मार्ट असतात, तर ते रिलायन्स मार्टसुद्धा काय करू शकते, अशा प्रकारच्या सेवा ह्या देऊ शकते. दे आर ओन्ड अँड कंट्रोल्ड बाय रेसिडेंट्स. फक्त त्याला अट काय की फक्त भारतीय मालक असले पाहिजेत त्याच्यामधील, त्या कंपनीमधील. भले ती सुपर मार्केटची चेअर असेल, समजा डीमार्टवाल्यांनी ठरवलं की भारतात आपण पेमेंट बँक काढायची, मात्र त्या डीमार्टची जी मालकी आहे तर ती भारतीय माणसाकडे असली पाहिजे, मेजॉरिटी शेअर होल्डिंग. पब्लिक सेक्टर एंटिटीज मे अप्लाय टू सेटअप पेमेंट बँक्स. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सार्वजनिक क्षेत्रातील बिगर बँकिंग कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या या सर्व पेमेंट बँका काढू शकतात. अ प्रमोटर or a group of promoters can have a joint venture with an existing scheduled commercial bank to set up a payment bank. म्हणजेच जो कोणी प्रमोटर असेल तो सध्या अस्तित्वात असणाऱ्या एखाद्या बँकेकडून किंवा वित्तीय संस्थेच्या भागीदारीमध्ये, जॉईंट व्हेंचरमध्ये ही कॅन लॉन्च अ पेमेंट बँक. शेड्यूल्ड कमर्शियल बँक्स कॅन टेक अप इक्विटी स्टेक्स इन पेमेंट बँक टू द एक्सटेंट परमिटेड अंडर द बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949. 1949च्या बँकिंग नियमन कायद्यानुसार भारतातल्या बँकांना अशा प्रकारच्या पेमेंट बँकेमध्ये हिस्सा घेता येऊ शकतो आणि तो जे नियमात बदल केलेले आहेत बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये त्यानुसार त्यांना तो हिस्सा घेता येऊ शकतो. आता रेग्युलेशन काय आहे, तर पेमेंट बँक यांचं म्हणजे नियमन कसं केलं जाईल त्याविषयीची कायदेविषयक फ्रेम काय आहे. द पेमेंट बँक्स विल बी रजिस्टर्ड ॲज पब्लिक लिमिटेड कंपनी. म्हणजेच तिचं काय असेल की फॉर एक्झाम्पल आपण बघतोय की जिओ पेमेंट बँक लिमिटेड ती पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. खरं तर लिमिटेड कंपन्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि पब्लिक लिमिटेड कंपनी असे दोन प्रकार असतात. तर त्यामधला ही पब्लिक लिमिटेड कंपनी असेल म्हणून तिचं रजिस्ट्रेशन केलं जाईल. कंपनीज ॲक्ट 2013 नुसार तिचं रजिस्ट्रेशन करावं लागेल. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 नुसार या बँकांवरचं नियमन चालवलं जाईल. RBI ॲक्ट 1934 म्हणजे तुम्ही हेही लक्षात ठेवलं पाहिजे की RBI ज्या कायद्यानुसार स्थापन झालेली आहे तो कायदा 1934चा आहे, मात्र RBIची स्थापना 1 एप्रिल 1935ची आहे. ठीक आहे, तर ह्यावर नियमन करण्यासाठी RBI ॲक्ट 1934ची जी प्रोव्हिजन्स आहेत, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 1999 ह्याच्यानुसार आणि पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम ॲक्ट 2007 आणि इतर सर्व जे पेमेंट बँकांना लागू असणारे भारत सरकारचे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जे नियम आहेत आणि मार्गदर्शक तत्त्वे आहेत या सर्वांचं पालन आणि नियमन करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करू शकते. इतर बँकांप्रमाणे या बँकांसाठी सुद्धा परवाना देणारी मेन संस्था म्हणजे लायसन्सिंग ऑथॉरिटी आणि रेग्युलेटिंग ऑथॉरिटी या दोन्ही ऑथॉरिटी या कोण आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. त्यांना दे नीड टू मेंटेन अ कॅश रिझर्व्ह रेशो. या बँकांना सुद्धा रोख राखीव निधी आपल्याकडे बाळगावाच लागतो. आता रोख राखीव निधी म्हणजे काय की बँकांकडे कुठल्याही व्यापारी बँकेकडे जेवढे पैसे येतात त्यांच्यापैकी काही रक्कम, काही टक्के रक्कम त्यांच्या एकूण डिपॉझिट्सपैकी या बँकांना रोख राखीव निधीच्या स्वरूपामध्ये मध्यवर्ती बँकेकडे किंवा स्वतःकडे ज्याही प्रकारची सूचना मध्यवर्ती बँकेकडे देईल तर ते रोख स्वरूपात बाळगावे लागतात. तर या प्रकारचे रोख राखीव निधीचं प्रमाण बाळगणं हे गरजेचं आहे. साधारण व्यापारी बँकांसाठी रोख राखीव निधीचं प्रमाण असतं 3 ते 15%, किमान 3%, जास्तीत जास्त 15%. तर त्याचबरोबरीनं they are required to invest a minimum 75% of its demand deposit balances in statutory liquidity ratio eligible government securities or treasury bills with maturity up to 1 year. तर या बँकांना काय करावं लागतं, जसं इतर बँकांना आपल्या काय असतं की किमान 3%
आणि जास्तीत जास्त 15% कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे रोख राखीव निधीच्या स्वरूपात ठेवावे लागतात आणि काही पैसे किमान 15% आणि जास्तीत जास्त 40% पैसे हे वैधानिक रोखता निधी म्हणजे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशिओच्या स्वरूपात मध्यवर्ती बँकेल सांगेल अशा ठिकाणी गुंतवावे लागतात. आता CRR आणि SLR या महत्त्वाच्या टर्म्स आहेत, तुम्हाला त्या माहीत आहेत, तरी मी परत सांगतो की CRR म्हणून जे पैसे ठेवावे लागतात रिझर्व्ह बँकेकडे किंवा स्वतःकडे रोख स्वरूपात, या पैशावर व्यापारी बँकांना कुठलंही व्याज मिळत नाही. मात्र स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशिओ म्हणून जे पैसे ठेवले जातात तर या पैशातून मात्र त्यांना व्याज मिळत असतं. ठीक आहे. तर आता या बँकांना तर व्यापारी बँकांना किमान 15% जास्तीत जास्त 40% अशा प्रकारचे पैसे SLRच्या स्वरूपात ठेवावे लागतात. मात्र पेमेंट बँकांना 75% पैसे SLRच्या स्वरूपात ठेवावे लागतात. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि केवळ 25% पैसे ते काय करू शकतात, करंट आणि टाईम डिपॉझिट जे असतील तर ते इतर बँकामध्ये ते पैसे ठेवू शकतात. तर फक्त 25% पैशावर बिझनेस करायचा आहे त्यांना आणि बाकीचे 75% पैसे त्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सांगेल त्या ठिकाणी ते गुंतवायचे आहेत. आता अदर इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स काय, त्याच्यामधले काय महत्त्वाच्या अजून गोष्टी आहेत. कॅपिटल रिक्वायरमेंट अतिशय महत्त्वाची गोष्ट. द मिनिमम पेड अप कॅपिटल फॉर पेमेंट बँक इज 100 crores. फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही इथं लक्षात घ्या की जर एखाद्याला पेमेंट बँक सुरू करायची असेल तर त्याला सुरुवातीचं वसूल भाग भांडवल किती पाहिजे. वसूल भाग भांडवल हा शब्द वापरलेला आहे. तर वसूल भाग भांडवल म्हणजे एवढ्या पैशाची भाग भांडवल शेअर्स विकून पैसे जमा केलेले असले पाहिजेत. बँक सुरू करताना ते किती असले पाहिजेत, 100 करोड रुपये इतके पैसे असतील तर तुम्ही भारतात पेमेंट बँक सुरू करू शकता. नंबर 2, promoters contribution minimum initial contribution to the minimum paid up equity capital shall be at least 40% for the first 5 years from the commencement of its business. जो कोणी याचा प्रमोटर असेल तर त्या प्रमोटरला या 100 कोटींच्या 40% म्हणजे 40 कोटी रुपये पहिले 5 वर्ष स्वतःचं किमान भांडवल म्हणून द्यावं लागणार आहे. म्हणजे उद्या प्रमोटर म्हणू शकणार आहे की मी ही बँक सोडून जातो, त्याचे 40 कोटी रुपये याच्यामध्ये अटकलेले असले पाहिजे. फॉरेन शेअर होल्डिंगबद्दल काय म्हणते ते बघूयात. तर द फॉरेन शेअर होल्डिंग इन द पेमेंट बँक वुड बी ॲज पर द फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट पॉलिसी फॉर द प्रायव्हेट सेक्टर बँक ॲज अमेंडेड फ्रॉम टाईम टू टाईम. तर वेळोवेळी खाजगी बँकामध्ये जितकं परकीय भांडवल गुंतवलं जात असतं तर तितक्या प्रमाणात भांडवल या बँकामध्ये सुद्धा परवानगी देण्यात येईल. आणि ज्याप्रमाणे खाजगी बँकांसाठी बदल होत राहतील तेच बदल याला सुद्धा लागू होतील. तर यात महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत तर त्या आपण बघूयात. ते म्हणजे काय, प्रमोटर कुणाला म्हणायचं. नंबर 1, प्रमोटर म्हणजे काय की अ पर्सन इन्व्हॉल्ड इन सेटिंग अप अँड फंडिंग अ न्यू कंपनी. म्हणजेच काय तर नवी कंपनी स्थापन करणारा आणि तिला भाग भांडवल पुरवठा करणारा कोणताही व्यक्ती म्हणजे काय तर कंपनीचा प्रमोटर, अशा प्रकारचा अर्थ यामध्ये सांगितलेला आहे. क्रेडिट रिस्क ही एक संज्ञा वापरलेली आहे. क्रेडिट रिस्क म्हणजे रिस्क ऑफ लॉस ऑर डिफॉल्ट विच अरायझेस फ्रॉम डेप्टर बिंग अनलाइकली टू रिपे द लोन अमाऊंट. तर क्रेडिट रिस्क म्हणजे काय किंवा पत जोखीम म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीला आपण जर कर्ज दिलं आहे तर त्याची कर्ज बुडवण्याच्या शक्यतेमुळं जी जोखीम तयार होते तर ती जोखीम म्हणजेच काय पत जोखीम असते. तर आपल्याला एक लक्षात इथं ठेवण्यासारखी गोष्ट आहे की पेमेंट बँका कर्जच देऊ शकत नाहीत. त्यामुळं या बँकांच्या सोबत असोसिएटेड असणारी जी रिस्क आहे, क्रेडिट रिस्क आहे, पत जोखीम आहे, ती शून्य आहे. कारण की या बँका दे कॅनॉट ऑफर एनी काइंड ऑफ लोन. पेड अप कॅपिटल, amount of money for which shares of the company were issued to the shareholders and payment was made by the shareholders. म्हणजे शेअरहोल्डर्सना प्रत्यक्षरित्या तितके शेअर्स विकून जमा झालेला जे प्रत्यक्ष पैसा असतो, शेअर्स विकल्यानंतर जमा झालेला पैसा, तर तो किती असला पाहिजे तर या बँकांच्या केसमध्ये तो 100 कोटी इतका किमान असला पाहिजे. आणि इतकं पेडअप कॅपिटल किमान किती 100 कोटी रुपये असलं पाहिजे असं ही बँक आपल्याला सांगते. तर आता 35-40 मिनटं होत आहेत तर आपण
आजचा जो भाग आहे या व्याख्यानाचा तो इथेच थांबूयात. आणि माझी सर्वांना विनंती राहील की हा व्हिडिओही मी आपल्या ग्रुपवर आणि आपल्या गुगल क्लासरूमवर मी टाकणारच आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी हा सगळा व्हिडिओ पाहायचा आहे. त्याला तुमच्या जर काही तुम्हाला कमी वाटत असेल या व्हिडिओमध्ये तर ते तुम्ही मला व्हॉट्सॲप ग्रुपवर वैयक्तिक पाठवू शकता किंवा आपल्या ते यूट्यूबला जिथं लिंक दिलेली आहे तर तिथंसुद्धा तुम्ही तुमच्या कमेंट टाकू शकता. आजच्यासाठी आपण इथं थांबूयात. उद्या याचा दुसरा भाग म्हणजे पेमेंट बँकांचा अंतिम भाग की ज्याच्यामध्ये पेमेंट बँकांचे फीचर्स काय आहेत, त्यांना कोणत्या प्रकारच्या अडचणींचा सामोरा करावा लागतो आहे, यांचा काही उपयोग झाला आहे का आणि यांच्यासाठी भविष्यातले चॅलेंजेस काय, तर याविषयीची माहिती आपल्याला उद्याच्या तासात बघायची आहे. उद्या हा आपला भाग पेमेंट बँकाचा संपेल आणि ह्याच्या पुढचा जो भाग आहे स्मॉल फायनान्स बँका, लघुवित्त बँका, तर त्याविषयीची माहिती आपण या आणखीन एक प्रकारच्या वेगळ्या प्रकारच्या बँका आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर थांबूया मित्रांनो आता यावेळेसपर्यंत.